हा पालखी सोहळा 427 प्रस्थान सोहळा आहे. नाथमारांचा प्रस्थान काल पैठणमधून झालेला आहे. आज मुंगीमध्ये पालखी सोहळा विसावलेला आहे. या ठिकाणी नाथ महाराज ज्या मार्गाने आलेले आहेत तो मार्ग अगदी अतिशय म्हणजे खराब झालेला आहे ना. शासनाने याचं महामार्गात रूपांतर केलंय, पण अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे. ज्याची रुंदी पूर्वी 24 मीटर होती त्याची आता 18 मीटरवर शासनाने केलेली आहे. लोकांनी जमिनी दिलेल्या आहे, पण लोकांवर शासन म्हणतं की शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवलाय. अशा प्रकारची कोणतीही नाही. शासनाकडे निधी नसल्यामुळे शासन हा 24 मीटरचा रस्ता 18 मीटरवर करत आहे. अनेक वर्षाची पालखी सोहळ्याची जी मागणी आहे ती शासनाने तात्काळ पूर्ण करावी. जो पालखी सोहळ्यासाठी लागणारा रस्ता आहे तो 24 मीटरचाच असावा, कारण की बरोबरचे वाहन आहेत, येणारे रोजचे जे वाहन आहेत, चालणारा समाज आहे. पालखीवर आता 40 दिंड्या चालतात, 40 दिंड्याबरोबरची वाहनं एवढ्या 18 मीटरवर हे अरुंद होणार आहे. धोकादायक असा रस्ता होईल. येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा म्हणजे पब्लिक असताना, ट्रॅफिक असताना म्हणजे 18 मीटर रस्ता कमी पडणार आहे. तरी शासनाला, मुख्यमंत्र्याला यावर्षी आम्ही निवेदन दिलेलंच आहे. त्या रस्ता यावर्षी नाही तर पुढच्या वर्षापर्यंत तरी तुम्ही तो पूर्ण करावा, अशी शासनाकडे आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे. सध्या पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यानंतर वारकऱ्यांची काय परिस्थिती आज खरी म्हणजे पाहायला मिळते. रस्त्याने चालता पण येत नाही. काही ठिकाणी एकदम अरुंद रस्ता आहे, गाडी बाजून आली आहे, इथं ते सगळं पावसाचं साचलेलं पाणी वारकऱ्यांच्या दिंडीवाल्यांच्या अंगावर उडत आहे. पूर्ण चिखल आहे. काही ठिकाणी टप्पे रस्ता झालेला आहे. एक बाजूचा रस्ता पूर्णच अपूर्ण आहे. म्हणून हा जो पैठण ते खर्ड्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गात ज्याचं रूपांतर केलेलं आहे, हा अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे. तो शासनाने तात्काळ पूर्ण करावा, जेणेकरून पालखी सोहळ्यासाठी सुसह्य असा होईल, ही शासनाला विनंती. या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला जो रस्ता आहे तो पूर्ण झालेला आहे. उस्मानाबादल्या जिल्ह्यातली रस्त्याची दुरुस्ती चालू आहे, नूतनीकरण चालू आहे. राहिला तो हा जो महामार्गात रूपांतर केलेला आहे, हाच रस्ता खर्ड्यापर्यंत अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे. आणि उस्मानाबाद मधल्या जो रस्त्याचं काम चालू आहे तो अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेला आहे. अनेक ठिकाणी पालखी मार्ग सोडून झालेला आहे. त्याचीही रुंदी गावात शिरताना एकदम कमी करतायत, गावातून बाहेर पडताना रुंद होतंय. त्यामुळं ट्राफिक असताना, पालखी सोहळा असताना खूपच गर्दी होणार आहे. म्हणून जी बाहेरची जी रुंदी आहे तीच गावात प्रवेश करताना असावी, अशी शासनाकडे विनंती आहे. अनेक ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यात जी पालखी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याने रस्ता झालेला नाहीये. रस्ता बाजूला वळून 8-8 किलोमीटर लांबून पालखी मार्ग दाखवून नेलेला आहे. त्यामुळे त्या रस्त्याने काही पालखी जाणार नाहीये. पालखी पारंपरिक मार्ग जो आहे त्याच मार्गाने जाते. त्यामुळे जी पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गाने शासनाने रस्ता करावा, अशी पालखी सोहळ्याची विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.